ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मंडळी, अधिक मास सुरू आहे आणि अधिक मासाचे काही शेवटचे दिवस उरलेले आहेत. जर तुम्ही पूर्ण अधिक मासात कोणतेही दान पुण्य व्रत करू शकला नाहीत तर काहीच हरकत नाही, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ते अधिक मासाच्या शेवटच्या 5 दिवसात म्हणजे 11 जून ते 15 जून या काळात करता येणाऱ्या पूजाविधी, मंत्र, जाप, कोणत्या सेवा, कोणते पुण्यदान करता येईल याविषयी माहिती घेणार आहोत. मंडळी, या शेवटच्या 5 दिवसात केलेली सेवाही तुम्हाला पूर्ण अधिक मासाच्या पूजेइतकेच फळ देणार आहे. असे मानले जाते की अधिक मासात केलेले पूजा, दान यामुळे 10 पट पुण्य प्राप्त होते. तर मग या शेवटच्या 5 दिवसात तुम्ही कोणकोणत्या सेवा करू शकता याविषयी जाणून घेऊ. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर कमेंटमध्ये ओम भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला माहीतच आहे की अधिक मास हा श्रीहरी विष्णूला समर्पित आहे. यावर्षीच्या अधिक मासातील शेवटचे 5 दिवस कोणते तर ते असे: 11 जून गुरुवार कमला एकादशी, यालाच परमा एकादशी असेही म्हणतात. ही अधिक मासातील दुसरी एकादशी आहे. तर 12 जून शुक्रवार प्रदोष आहे. 13 जून शनिवारी मासिक शिवरात्री आहे. तर 14 जूनला दर्श अमावस्या आहे, जी दुपारी 12:30 सुरू होते. आणि 15 जूनला सोमवती अमावस्या आहे, जी सकाळी 8:24 समाप्त होते. आणि त्यानंतर निज ज्येष्ठ मास सुरू होतो. अधिक मासातील शेवटच्या 5 दिवसातील पहिला दिवस आहे 11 जून गुरुवार. या दिवशी अधिक मासातील दुसरी कमला एकादशी आहे आणि आपल्याला माहीतच आहे एकादशी ही श्री विठ्ठल म्हणजेच विष्णूला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी एकादशीचा उपवास करावा. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम, हरिपाठ यांचे पठण करावे. अगदीच उपवास आणि हे पाठ नाही जमले तर केवळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. या 5 दिवसात सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. तुम्हाला जर शक्य असेल तर एखाद्या पवित्र संगमस्थानी, नदीस्थानी किंवा तीर्थस्थानी तुम्ही स्नान करा, कारण अधिक मासात अशा तीर्थस्थानी स्नान केल्याने अधिक पुण्यप्राप्ती घडते असे मानले जाते. लक्षात घ्या, सूर्योदयापूर्वी आपल्याला स्नान करायचे आहे. त्यानंतर या 5 दिवसात रोज सूर्याला जल अर्पण करायचे आहे. त्यानंतर तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा श्रीहरी विष्णूचा फोटो असेल, अगदीच नाही तर बाळकृष्णाची मूर्ती सर्वांकडे असतेच, त्याची पूजा करायची आहे. नेहमीप्रमाणे हळद, कुंकू, अक्षदा, पिवळी फुले, तुळस, धूप, अगरबत्ती लावून पूजा करायची आहे. मंडळी, आपल्याला ही पूजा करण्यासाठी फक्त 15 ते 20 मिनिटं लागतील. पण फक्त करायची म्हणून पूजा करू नका. पूर्ण ध्यानपूर्वक आत्मिक भक्तीने ही पूजा करा, म्हणजे अशी पूजा श्रीहरी विष्णूला नक्कीच समर्पित होईल. आता या 5 दिवसात दुसरी गोष्ट करायची म्हणजे दीपदान. पूर्ण अधिक मासात तुम्हाला दीपदान करणं जमलं नसेल तर या शेवटच्या 5 दिवसात दीपदान नक्की करा. मग हे दीपदान कधी व कसे करायचे तर 33 वातींचे दीपदान करा. आता या वाती कोणत्या प्रकारच्या पाहिजेत तर यासाठी कोणताही नियम नाही. तुम्ही कोणत्याही आकाराच्या वाती वापरू शकता. केवळ या वातींची संख्या 33 असली पाहिजे. ही 33 वातींचा दीप सकाळी किंवा संध्याकाळी रोज शेवटचे 5 दिवस श्रीहरी विष्णूचे जे स्वरूप तुमच्याकडे आहे त्याच्यासमोर प्रज्वलित करायचा आहे. मंडळी, जर तुम्हाला 33 वातींचे दीपदान नाही जमले तर तुम्ही अधिक मासाच्या शेवटच्या 5 दिवसात श्रीहरी विष्णूच्या कोणत्याही स्वरूपासमोर तुम्ही अखंड दीप 5 दिवस प्रज्वलित करू शकता. असा अखंड दीप 5 दिवस सतत तेवत राहील याकडे मात्र लक्ष द्या. जसे आपण नवरात्रीत अखंड दीप लावतो त्याचप्रमाणे तुम्ही या अधिक मासाच्या या शेवटच्या 5 दिवसात ही सेवा करू शकता. त्याचबरोबर या 5 दिवसात तुम्ही तुळशीपुढे एक दिवा ठेवू शकता. जर पिंपळाचे झाड मिळाले तर पिंपळाच्या झाडापाशी एक दिवा ठेवू शकता. त्याचबरोबर आपल्या घरासमोर संध्याकाळी एक दीप लावता आला तर नक्की करा. अधिक मासात दीपदानाबरोबरच दान पुण्य करण्यालाही अधिक महत्त्व आहे. आता हे दान 33 या संख्येत केले तर अतिउत्तम. या 5 दिवसात गरीब, गरजू व्यक्तींना, ब्राह्मणांना वस्तू, अन्न, शिधा या स्वरूपात तुम्ही दान नक्की करा. असे दान केल्याने आपल्या मागील पितृदोष
निवारण होते असे मानले जाते. तर मंडळी, अधिक मासातील शेवटचे 5 दिवस राहिलेत आणि या काळात तुम्हीही अशा सेवा करून 10 पट पुण्यप्राप्ती करून घ्या. अगदी काहीच नाही जमले तर नामस्मरण ही साधी, सरळ, सोपी सेवा नक्कीच करा. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.